ये बाय, तुझ्या अंगात संचारला काय? अशी का ते करती? मी भवानी आईला नवस बोलतीये. त्यो कसा? योवन असा. सत्वर पाव ग मला, सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. अगं पावली समज, आई समद्यांना पावती, पण तुला काय हवंय? मला काय हवं? ऐका. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, तिकडच खपू दे त्याला. हा? तिकडच खपवी त्याला. अरे यो तर सिनेमाचं टायटल झालं की. सिनेमाचं टायटल? होय. सून रागात न सासरा ढगात. अगं बाय, माझी सासऱ्याने काय गाडो मारलं तुझं? अरे सासरा म्हणजे माझा खरा सासरा नाही का? मग इथं सासरा म्हणजे अहंकार रूपी सासरा. या अहंकारापायी माणूस माणूस राहत नाही. त्याचं वत माकड, नियती त्याला नाचिवते. म्हणूनच हा अहंकार रूपी सासरा जर दूर गेला असेल तर त्याला तिकडच खपू दे, कायमचा जाऊ दे. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, तिकडच खपू दे त्याला, तिकडच खपू दे त्याला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासू माझी जाच करीते, सासू माझी जाच करीते, लवकर निर्दाळी तिला, लवकर निर्दाळी तिला. लवकर निर्दाळी म्हणजे एन्काउंटर. खटक्यावर बोट, जागेवर पलटी. अगं सासूनी असं काय गाडो मारलं तुझं? सासू म्हणजे माझी खरी सासू नाही काय. ही तर सासू म्हणजे अप्पल पोटेपणा. समजला. दुसऱ्याला एक बी फोड न देता सगळे ऍपल एकट्याने खाणाऱ्याला म्हणतात ऍपल पोटेपणा. काय करायचं यांचं? अहो अप्पल पोटेपणा म्हणजे चूल माझी, सरपण माझं, फुकणी माझी, धूर माझं, घर माझं, दार माझं, अंगण माझं ना, अंगणातलं कुत्र बी माझं. अरा मी आता म्हणतो साखळीनं बांधून ठेवा सासूला ना. अप्पल पोटेपणाला. खरं हाय. या अप्पल पोटेपणा पायी त्रास होतो, जाच होतो. म्हणूनच सासू माझी जाच करीते, सासू माझी जाच करीते, लवकर निर्दाळी तिला, लवकर निर्दाळी तिला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. अन दादला माझा, दादला एक नंबर. तर दादला माझा. याला म्हणतात पार्शलिटी, याला म्हणतात पार्शलिटी. दादल्याचं नाव घेतल्यावर बघा कशी गायला लागली. काय लाजतीये, काय मुरकतीये. आता गायला तर लागतं की नाही? रंगा गोडबोलांनी इतकं चांगलं लिहून दिले, त्याचे मार्क थोडी मिळतात. मार्क तर गाण्याचे मिळतात. आणि कसं आहे, दादल्याचा विषय जरा वेगळा आहे. आयुष्यातल्या मोठ्या मोठ्या अडचणी असो नाही तर छोट्या मोठ्या तक्रारी, मुळाशी असतो यो दादला. काय बायांनो, खरं आहे की नाही? स्वानंदी, तू कशा पायी मांडवला होती? तुझं व्हायचंय अजून, तुला अजून काय भी माहित नाही. तर या सगळ्या प्रॉब्लेमच्या मुळाशी असणाऱ्या दादल्याचं करायचं काय? तर दादला मारून आहुती देईन, दादला मारून आहुती देईन, मोकळी कर ग मला, मोकळी कर ग मला. अग आपल्याच हाताने आपल्याच कपाळीचं कुंकू पुसतेस. असं आयुष्याचा OTT प्लॅटफॉर्म का करून घेतेस माझे माय? अरे ही तर दादला म्हणजे माझा खरा नवरा नाही, तो मजेत आहे. ही तर दादला म्हणजे अविवेक. म्हणजे विवेक ओबेरॉयचा भाऊ की विवेक आपट्यांचा मुलगा? माझे मार्क कापू नका बरं याच्यामुळे. अविवेक म्हणजे सारासार बुद्धीचा ऱ्हास. मला सांगा, या दुर्गुण रूपी सासऱ्याशी सासूशी नातं कोणामुळे जोडलं गेलं? या अविवेक नावाच्या दादल्यामुळं. तर अविवेकाची सद्बुद्धीच्या अग्निकुंडात आहुती दिली की या दुर्गुणांच्या जाळ्यातनं आपण मोकळे होतो. म्हणूनच एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका
खाऊ दे मला भवानी आहे रोड गावा